Welcome everybody. Big semi-final between Swayambhu Faigaon and Sri Sonika Mata Malodi A. दोन संघादरम्यान हा मोठा सेमीफायनलचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. यंदाचा हंगाम जसा सुरू झाला तर दोन वेळा फायनल मध्ये दाखल झालाय स्वयंभू फायगाव संघ. तिसऱ्यांदा फायनल मध्ये दाखल होण्याची त्यांना सुवर्ण संधी आहे. यावेळी इथे चित्र बदललं जाईल काय, कारण भल्या भल्या संघांना आज पराभवाची धूळ सकाळपासून चारताना आपण बघितलंय. श्री सोनिका माता मालोडी ए टीमला जितू पाटील यांनी आखलेले डावपेच आज सकाळपासून वाया गेले नाहीत. प्रतिस्पर्धी संघाला वरचढपणा दाखवण्याचं काम त्यांनी केलंय आणि चांगलं जोखीम घेत युवा खेळाडूंना जास्त संधी दिली आहे. 4 षटकांचा मॅच होतो. सेमीफायनल नंबर 2 श्री नागोबा क्रिकेट मैदानावर जय महाकाल चषक मालजीपाडा या स्पर्धेचं शानदार आयोजन जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जरी ही मोठी स्पर्धा असली तरी सकाळपासून युट्यूबच्या माध्यमातून चांगले प्रेक्षक राज्य जोडले गेलेत. त्यांनी या स्पर्धेचा लाभ घेतला आहे. गेम इज ऑन. स्ट्राइक इन कडे जेतू, नॉन स्ट्राइक इन कडे दीपक आणि पहिले षटक टाकण्याकरता हितेश गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. हितेश चौधरी याचा पहिलाच बॉल सेमीफायनल मध्ये आडव्या बॅटचा वापर केलाय. पहिलाच बॉल 4 वाजून 38 मिनिटांनी टाकला गेलाय. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेताना बळी जाऊ शकतोय. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्यात. 2 धावांची भर पडली. या 2 धावांचे अकाउंट ओपन केलंय जुतू गवळी या खेळाडूने. धाव संख्येत बदल. धावा झाल्या 2. अगोदर असं वाटलं की एकच धाव मिळेल आणि विकेट जाईल जितू या खेळाडूची. हितेश चौधरीने चांगला परफॉर्मन्स दिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यांचा खेळाडू मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ओहो, दांडी गुल बिग ब्लो. आता मात्र करामत केले. आपली फिरकीची जादू दाखवली आणि यष्टी तिथे वाकवली. गॉन. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र. बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये गेलेच पाहिजे. 38 सर्कल खरं तर क्रॉस करण्याआधी नवीन बॅटर तुमचा मैदानाच्या आतमध्ये जायला पाहिजे. नो बॅटर इन. नितीन मुकादम जे कॅप्टन आहेत, कर्णधार आहेत, संयम राखण्याचं काम ते करत असतात. जितू गवळी मोठी विकेट होती जितूची. षटकार किंग असं सुद्धा म्हटलं जातं जितू गवळी या खेळाडूला. आणि त्या खेळाडूला बाद केल्यानंतर इथे आत्मविश्वास आणखीन वाढताना दिसतोय. श्री सोनिका माता मालोडी ए टीमचा हितेश चौधरी पहिले षटक प्रभावी टाकताना दिसत आहेत. मागच्या मॅच मध्ये ज्या काही चुका झाल्या त्या सर्व काही विसरून नव्याने नवीन विचार घेऊन तो गोलंदाजी करता सज्ज झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 2 धावा. फिल्डिंग आपण बघितले तर ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आपण बघू शकतात. एक क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये ठेवलाय आणि ऑफ साइडला लॉंग ऑफ. हे 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. 38 सर्कलच्या आतमध्ये थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, फॉरवर्ड पॉइंट, कव्हर, स्क्वेअर लेग. मोठा पटका खोलवर टप्प्याच्या चेंडूला काढलाय खोदून 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 आणि स्ट्रेट लॉंग ऑनची जागा काढली शोधून. सिक्सर. सामाजिक सेवा करून शेठ मदत करतोय गोरगरिबांची. मदत करतोय गोरगरिबांची. मदत करतोय गोरगरिबांची. विजय पाटील फाउंडेशन कार्य करतात लयच भारी. सामाजिक दबाव कमी करण्याकरता हे उत्तम अस्त्र वापरलं गेलंय. अत्यंत चांगला चेंडू होता आणि त्या चेंडूला बाहेर काढलं गेलं. धावसंख्या 6 पुढे जाताना आपल्याला दिसून येतं.
ओ स्विंग अँड मिस. मला असं वाटतं की बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता की काय. आत वळणारा चेंडू होता. धावसंख्या धावफलकावर 4 बॉलच्या समाप्तीनंतर 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत त्या 8 धाबा. स्कोर इज 8. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या षटकामध्ये. सेमीफायनलचा आहे मॅच, त्यामुळे मोठे फटके खेळण्याची कुवत दाखवतात बॅटर. पाठवून दिलं मिड विकेट पट्ट्याच्या बाहेर. लांब लचक षटकार. 404 गाडी नंबर वाला, सुवी पॅलेस हॉटेल वाला, तो कशात कम नाही र, तो कशात कम नाही र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. थँक्यू विजय शेठ डीजे. पुढचा बॉल स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. षटक क्रमांक पहिलं समाप्त होताना दिसतंय आपल्याला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघाने धावा बनवलेल्या आहेत. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. 1 गडी बाद 14 धावा बनल्यात. उर्वरित 18 बॉल मध्ये किती धावा येतील, शंका अशंकेचं क्रिकेट वर्तवलं जात आहे. ही शंका निर्माण करण्यात आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. हे कोण रे आला ससू नवघरवाला, हे कोण रे आला ससू नवघरवाला, तो कशात कम नाही र, तो कशात कम. थँक्यू. पूर्वी भिवंडी मध्ये 2च खेळाडूंच्या नावाची जास्त चर्चा असायची. हार्ट ऑफ भिवंडी मिस्टर दीपक मडवी आणि सोबतच वंडर बॉय ऑफ भिवंडी क्रिकेट जयेश पाटील. परंतु आता भावेश पवार, पवन केने सारखे खेळाडू तयार होताना दिसत आहेत. जुन्या खेळाडूंना विसरून चालणार नाही, ज्याने आपली धमक, आपली चमक कायम ठेवलेली आहे. इतिहास साक्षीदार आहे या सर्व मोठ्या खेळींचा, या मोठ्या खेळाडूंचा. इम्पॅक्ट सुद्धा पाहिला गेलाय. जोरदार अपील आणि ह्याच बरोबर अपील फेटाळून लावली गेले. पिचिंग इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप, त्या कारणानं अपील नाकारली गेली. धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 14 धाबा. दुसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय मनीष गडग. मालोडी बी, श्री सोनिका माता मालोडी बी टीमचे कॅप्टन आयोजकांचे संपर्क साधा. विशाल मडवी या ठिकाणी आले होते, परंतु पुन्हा विनंती करतो की आपण इथे संपर्क साधा. श्री सोनिका माता मालोडी बी टीम आयोजकांचे संपर्क साधा. लगातारचे 2 बॉल मनीष गडग यांनी चांगले टाकलेत. सरळ बॅटने स्ट्रेट ड्राईव्ह, सर्वात सुरक्षित फटका खेळला गेलाय तो म्हणजे दीपक मडवी या खेळाडूद्वारे. येथील धावा 4, स्ट्रेट ड्राईव्ह, चौकार. धावसंख्या 4 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात. यावेळेला 18 धाबा. स्कोर मोज ऑन 18. दांडी गोल फलंदाजाने दाखवली आणि गोलंदाजाने वाकवली. झालं काम तमाम. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा दुसरा धक्का. गॉन. जीवाचा 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. सध्याच्या घडीला 18 धावा. या षटकामध्ये वापसीचे संकेत दिलेत, कारण आधीच्या षटकामध्ये पहिल्या षटक संप त्यावेळेला धाबा लागल्या होत्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धाबा आणि आताची स्थिती आहे, धावसंख्या आहे ती 18 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत.
क्रमांक 4 वर चंदन या खेळाडूला पाठवलं गेलंय. अनुभवी खेळाडू आहे चंदन सुद्धा. कधी कधी सलामीवीर फलंदाजामुळे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या खेळाडूचा परफॉर्मन्स दाबला जातोय. पूर्वी अनेक मॅचेस आपल्या टीमला जिंकून दिलेत चंदन या खेळाडूने, आणि तो सुद्धा या अनुभवी खेळाडू उतरलाय स्वयंभू पायगाव संघाद्वारे. चांगलं तंत्र आणि मंत्र त्याच्याकडून सुद्धा आहे. पुढे येऊन खेळायचं होतं. ऑन साईडला चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रात. एक धाव मिळाली. याच बरोबर 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 19. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल मनीष गडग याचा. आत्मविश्वासाने आज खेळताना दिसलं मनीष गडक याची चांगली गोलंदाजी झाली. फुल पिच बॉल हवेत चेंडू. विकेटचं पतन होण्याची दाट शक्यता. मोठी विकेट. यावेळेला नितीन मुकादम याला परत जावं लागतं. मिड विकेट क्षेत्रामध्ये टिपलाय झेल. नितीन ठरला इथे फेल. विकेटचं पतन. तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 19. पुन्हा एकदा उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं, पाठीराख्यांचं, खेळाडूंचं, समर्थकांचं सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. जय महाकाल चषक मालजीपाडा या मोठ्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण बघतोय. कालच्या दिवसामध्ये फायनल मध्ये दाखल झालेला संघ होता टीम 94, आणि आजच्या दिवसामध्ये फायनल मध्ये दाखल होणारा संघ कोणता असेल थोड्याच वेळात त्याचं उत्तर सुद्धा आपल्या समोर येईल. तो संघ असेल पायगाव की मालोडी. पायगाव संघाला एकामागून एक आता धक्के दिलेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकात धावा आल्यात त्या 19. तिसरे षटक टाकण्याकरता सोयम भगत हा गोलंदाज आलाय. सोयम भगतने सुद्धा चांगली धारदार गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध केलंय. तर नवीन फलंदाज आपण बघतोय आर्यन गोवारी. स्ट्राईक इन कडे चंदन मुकादम हा खेळाडू आहे. जसं मी उल्लेख केला चंदनचा जुना जाणता खेळाडू आहे चंदन. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याची चांगली क्षमता चंदनकडे आहे. त्यामुळेच तो सुद्धा ऐकणार नाही. तो धावा बनवेल आपल्या टीम करता. खराब थ्रो होता. पुन्हा आता कव्हर चांगलं केलं जातं. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या 21. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा बनल्या आहेत स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव या टीमच्या. आनंद उत्सव आजच्या दिवसामध्ये कोण साजरा करेल, फायनल मध्ये दाखल कोण होईल, इथे चौधरी सुद्धा आत्मविश्वासाने सांगतात की आमचा संघ पुढे जाईल. शॉर्ट बॉल थोडासा उसळी जास्त होती. फाईनल ग्रीजर मध्ये चेंडूला वळवलंय. टाटा बाय बाय करत चेंडू निघून गेलाय. तो काही थांबत नाही. सीमारेषे पार. मिळतील धावा 4. जय महाकाल चषक चौकार. धाव संख्या 4 ने आता पुढे जाते आणि धावा बनलेल्या आहेत त्या या चौकाराच्या साह्याने. धाव संख्येकडे आपण नजर टाकूया. धावा झाल्या आहेत त्या 25 धावा. स्कोर मूव्स ऑन 25. धाव संख्या आहे ती 25 धावा. 2 बॉल मध्ये 6 धावा आलेत. शॉर्ट बॉल गोलंदाजाची पहिली चूक. फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि 6 धावाने भागवली संघाच्या धावसंख्येची भूक. केलंय हुक, भागवली भूक. सिक्सर. थँक्यू.
अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष समीर पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी स्वागत करतोय. सूरज भोईर हे सुद्धा त्यांच्या समेत इथे दाखल झाले. त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. वळी आपण षटकाराच्या मदतीनं धावफळ काय झालंय. धावसंख्या धावफळकावर 6 ने पुढे गेली. धावसंख्या 31. पुढचा बॉल चेंडू हवेत आहे आणि शतरक्षक चेंडू खाली. त्याच्याकडून मोठी चूक झाली. धावसंख्या 2 पुढे गेली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि याच बरोबर या 3 धावा होतात पूर्ण. 3 धावांची धावसंख्या पोहोचली ती 34 वर. 1 शॉटचा इशारा. आदरणीय जितेंद्रजी राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. बघूया आपण स्कोर बोर्ड काय झालंय. आता एक टोकडी धाव होती. आता चेंडू हवेत आहे. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही. धाव संख्या 1 ने पुढे जाताना धावा लागल्या जातात. आता 34 धावा. एका धाबे करता संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सध्या तरी वडचढपणा बॅटिंग करणाऱ्या टीमचा पाहायला मिळतोय. त्याने आपल्या टीम करता धावा बनवल्यात. चंदन त्याला खरोखरच करावं लागेल वंदन, कारण चांगली धावा त्याने उभारल्यात. मोठा फटका खेळायचा होता. उंची जास्त गाठली, लांबी कमी. शतरक्षक देताना दिसत नाही हामी आणि फलंदाज आलाय संघाच्या कामी. 2 धावा तो पळून पूर्ण करतोय. पाहता पाहता या 3 धावा होत आहेत. जीवातोड मेहनत करताना चंदन नावाचा खेळाडू थकलाय परंतु हार मानताना दिसत नाही. धाव संख्या 3 ने पुढे गेली आणि धावा लागल्या जातात. यावेळेला 37 धावा. स्कोर मूव्स ऑन 37. धाव संख्या झाली आहे ती 37 धावा. अजूनही या तिसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावा लागल्या जात आहेत त्या 3 गडी बाद 37. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये बघूया काय घडामोडी घडतायत. चर्चा करण्याआधी आपण जाऊया डीजे मास्टर कडे आणि ऐकूया एखादं सुमधुर गीत. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा जर आपण बघितल्या तर त्या आहेत 3 गडी बाद 37 धावा. चैतन्य हा गोलंदाज आता गोलंदाजी मार्गावर आलाय. शेवटचे 6 चेंडू त्याला टाकायचे आहेत. चंदनने आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स दिलाय. चंदनच्या बॅटिंग बद्दल बोलायचं झालं तर 6 बॉल मध्ये त्याने बनवल्यात 18 धावा. चैतन्य शेवटचं षटक टाकण्याकरता आलाय. धाव संख्या 37. चांगल्या धावा जमवल्यात. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, वाईड लाईनच्या बाहेर आहे. त्यामुळेच वाईड घोषित केलं जातं. या चेंडूला अतिरिक्त धाव मोजली जाईल. धाव संख्या 38. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. वेळेसोबतच पुढे जावं लागेल प्रत्येकाला. फुलटॉस बॉल, सरळ बॅटचा सरळ फटका खेळला आडव्या बॅटने. खऱ्या अर्थाने हा येतोय स्ट्रेट ड्राईव्ह. सर्वात सुरक्षित जागा जिला म्हटलं जातं तिथून या 4 धावा मिळतात बॅटर चंदनला. चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली धावफलकावर 42. 3 गडी बाद 42 धावा. आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा जुना खेळ चंदनला आठवण असेल, ज्याने अनेक मॅचेस जिंकून दिलेत आपल्या टीमला. स्वीप केला जातो या चेंडूला. फाईन क्षेत्रामध्ये शतरक्षक त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. थ्रो ॲक्युरेट नव्हता. फायदा उचलला बॅटर चंदनने.
2 ने धाव पळत पुढे गेलाय आणि धावसंख्या झाली ती 44. म्हणूनच म्हटलं जातं की पुस्तकांना धूळ लागल्याने ज्या काही कथा असतात त्या कथा समाप्त होत नसतात. तसंच या खेळाडूची कथा आहे. चर्चा आपण जास्तीत जास्त करायचो जितू आणि दीपक मडवीची, परंतु चंदन हा खेळाडू सुद्धा असाच खेळाडू आहे ज्याने आपला इतिहास घडवलाय. अनेक मॅच विनिंग खेळी आपल्या टीम करता पेश केलाय. डेड बॉलचा इशारा. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. मोठा फटका, चेंडू गॅप मध्ये जाईल काय? शतरक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. बिग ब्लास्ट षटकार. षटकार आणि 50 धावा पूर्ण होत आहेत स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव टीमच्या. शेवटचे 3 बॉल आता शिल्लक आहेत. पुन्हा ऑन साइडलाच मजबूत दिशा दाखवताना हा खेळाडू चंदन. लॉंग लेगचा शतरक्षक चुका करतोय, थ्रो चुकीच्या इनला करतोय आणि फायदा उचलताना 2 धावा तर मिळत आहेत चंदनला. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. चंदन इज प्लेइंग ऑन 32. 32 धाव संख्येवर तो खेळतोय. 10 चेंडूचा सामना करत 32 वर खेळतोय आणि 320 च्या स्ट्राईक रेटने धावा तो बनवतोय. सध्याची स्थिती आपण बघतोय 52 धावा धाव फलकावर. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. बॅटर चंदन तयार नव्हता. 10 मध्ये 32 वर खेळतोय. कुठेतरी हीच गोष्ट आता पुन्हा एकदा लक्षात येईल स्वयंभू पायगाव टीमच्या इतर खेळाडूंच्या मनात. मोठा फटका खेळायचा होता. शतरक्षक आहेत हितेश चौधरी आणि ते आता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टिपतायत झेल. फलंदाज चंदन याचा संपला इथे चांगला खेळ. 11 बॉलचा सामना केला आणि 11 बॉल मध्ये त्यानं बनवल्या 32 धावा. संघाची एकूण धाव संख्या 4 गडी बाद 52. क्रिकेट असो की दैनंदिन जीवन असो, प्रत्येक खेळाडू किंवा व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीचा गर्व कधीच नसावा. नेहमीच माणसाने सागरासारखं राहावं, अथंग. भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही. अशा प्रकारचं आपलं प्रत्येकाचं वर्तवणूक असायला पाहिजे या जीवनात. पुन्हा वळूया मॅच कडे. मोठा फटका. फलंदाज दाखवतात आपली वचक. चेंडूला पाठवून दिलं लांब लचक षटकार. थँक्यू सो मच. पहिल्या डावाची समाप्ती. कनुज पाटील या बॅटरने सुद्धा आले एक षटकार ठोकलाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव टीमने धाव फलकावर धावा जमा केलेल्या चंदन मुकादम या फलंदाजाच्या जोरावर एकूण धावसंख्या बनवली आहे 58 आणि 59 धावसंख्येचं लक्ष पूर्ण करावं लागेल श्री सोनिका माता मालोडी ए या संघाला. 59 इज द टार्गेट. धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल? दुसऱ्या इनिंग मध्ये 2 बॅटर सुरुवातीचे काय करतायत आणि 11 खेळाडू फिल्डिंग करताना कशा प्रकारचं नियंत्रण राखतायत याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी आमंत्रित करतोय आमचे मित्र मिस्टर तुषारजी सोनावणे. आवाज ऐकूया तुषार सोनावणे सरांचा. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया आणि या ब्रेक मध्ये संधी देऊया आपल्या डीजे मास्टरला.
व्हिडिओचे पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचं एक अतिशय सुंदर असं टायटल सॉन्ग आपण ऐकलं. जय महाकाल मालजीपण आयोजित जय महाकाल चषक आपण बघतायत. एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा नवीन हंगामाला सुरुवात झाली. प्रत्येक संघाने नवीन पर्वामध्ये आपल्या संघाच्या प्रती आपल्याला चांगलं खेळ करायचा आहे, हा एकच हेतू या स्पर्धेच्या माध्यमातून मला पाहायला मिळतोय. कारण की प्रत्येक संघ संघर्ष करताना दिसतोय. प्रत्येक संघातील खेळाडू चांगल्या पद्धतीच्या धावा बनवताना, चांगली फिल्डिंग, चांगली गोलंदाजी करताना मैदानात दिसत आहेत. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्वयंभू पायगाव या संघाची धावसंख्या 10 फटकावर जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 58च्या घरामध्ये. आणि एकूण 60 धावेंचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर सोनिका माता मालोडी ए संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहात. गेल्या मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर चांगली धावसंख्या उभारली होती आणि त्याच कारणाचं धावसंख्या चेस करत असताना इथे मॅच जिंकली होती. परंतु या मॅचमध्ये संध्याकाळचं सत्र आहे आणि हे मैदान सकाळचं सत्र लेफ्टी बॅटरसाठी, दुपारनंतर जर पाहिलं गेलं तर रायटी बॅटरसाठी आणि संध्याकाळच्या सत्रानंतर जर पाहिलं गेलं तर थोडेसे कमी षटकार जातं. परंतु चंदनने पहिल्या मॅच अगदी जर पाहिलं तर डावामध्ये जबरदस्त कामगिरी या मॅचमध्ये करून दाखवली गेली. चेन्नईने जर पाहिलं तर जबरदस्त खेळ स्वीकारला. 2 षटकार 2 चौकार, 11 बॉलचा सामना ज्याने केला. 32 धाव वैयक्तिक जर पाहिलं गेलं तर स्वतःच्या संघासाठी बनवल्यात आणि त्याच आता मात्र बेनिफिट ठरून देतील का या संध्याकाळच्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर, सर्व आयोजक सर्वांचं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जे महाकाल मालजीपण आयोजित जे महाकाल चषक आपण बघतायत. षटक क्रमांक पहिला आपण बघतायत हाटा भिवंडी अर्थातच दीपक मडवी यांना आपण बघतायत. 5:04 ॲक्युरेट हा पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला जाईल. पहिला बॉल फुलटोस. जर पायाला बॉल लागला असा दीपक मडवी यांचा तर कदाचित विकेटची दाट शक्यता होती. परंतु इथे जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये तसं काय घडताना दिसत नाही. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 10 फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती ती म्हणजेच 1च्या घरामध्ये सुरुवात झाली. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेश 1 या धावसंख्येने केले जाते. खरं तर सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर टीम स्वयंभू पायगाव व्यवस्थित जर पाहिलं तर खेळाडू नव्हते. परंतु संध्याकाळचं सत्र जसं होत गेलं 2 मॅचेस जिंकल्यात त्यानंतर आणखीन चांगला संघ आपला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा दीपक तयार. इथे फटका ऑन साईडला टर्न करायचा होता. व्यवस्थित बॅटच्या राडारमध्ये येऊ शकला नाही आहे. वेगाने आले होते क्षेत्ररक्षक या टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले नितीन मुकादम. आणि खरं तर नितीनने देखील चांगला खेळ संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून राहिलाय. हवेच्या विरुद्ध जरूर त्यांनी षटकार ठोकले परंतु त्याच हवेच्या विरोधात खेळत असताना त्यांची देखील विकेट आजच्या दिवसामध्ये झेलचीच्या स्वरूपात आपल्याला जाताना दिसली गेली. पुन्हा एकदा दीपक तयार. षटकार दिल. पुढचा बॉल इथे स्विंग अँड मिस. पडल्यानंतर जर पाहिलं गेलं थोडंसं धीम्या गतीचा बॉल होता. इथे बॅटरला बीट केलाय. बॅटरला नाचवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये दीपक करत आहेत. आलाय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. असंच नाही मित्रांनो, या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एवढं मोठं नाव हे सातत्याने दिलं जातं. पुढे खेळण्याचा प्रयत्न, टॅप केल्या बॉलला सिंगल घेण्याचा प्रयत्न राहील. क्षेत्ररक्षक आहेत थर्ड सर्कलच्या आतमध्ये बॉलपर्यंत पोहोचले. शॉर्ट कव्हरचे क्षेत्ररक्षक. याही बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 10 फटकावरती 3च्या घरामध्ये. षटक क्रमांक पहिला आणि 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. ऑन साइड लावला फटका मात्र चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल निघून जाईल थेट सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी आलाय दर्जेदार धमाकेदार हा रुबाबदार चौकार. थँक्यू. चौकार आलाय. धावसंख्येला आता वेग मिळालाय, गती मिळाली. धावसंख्या 10 फटका जाऊन पोहोचते 7च्या घरामध्ये. चेंडू फेकून जर आतापर्यंत जर पाहिलं तर 5 शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक पहिल्यातील. पुढचा बॉल शेवटचा बॉल फुल लेनचा होता. बीट झाले. बॉल मागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील. दोन्ही फलंदाज विचार करतात धावी की नाही. शेवटच्या चेंडूला स्टॉप केले. धाव होणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 59चा पाठलाग करत असताना फक्त 7 धावा.
विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र विजय शेठ पाटील यांचं गुणगान गाणारं हे संगीत आपल्याला पाहायला मिळते. आता षटक क्रमांक पहिल्याचा खेळ कंप्लीट झाला. धावा धाफडकावरती जर पाहिले गेले तर 7च्या घरामध्ये लागले गेलेत. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये करायचे 52 धावा. मॅचचं समीकरण थोडंसं अवघड आहे, परंतु खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमधले कुठलीही धावसंख्या सेफ म्हणू शकत नाहीयेत आपण, कारण की प्रत्येक धावा अगदी जर पाहिलं तर विक्रम जे असतात ते मोडीत काढण्याचा प्रयत्न प्रत्येक बॅटर, प्रत्येक गोलंदाज, प्रत्येक जर पाहिलं तर खेळाडू करत असतो. या मॅच मध्ये जर असं पलटवर करायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. कनुज पाटील ज्याने शेवटचा बॉल खेळत असताना षटकार ठोकला या मॅच मध्ये, आणि तोच कनुज पाटील कमी वयात याही मुलाने जास्तीत जास्त प्रगती केले. पहिला बॉल फुलेलेंचा होता, ड्राईव्ह केला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतायत. चंदन आहे त्या ठिकाणी. या डावाला सावरले, फेकी थोडीशी खराब झाली, परंतु नशिबाची साथ. आउटफील्ड त्या ठिकाणी थोडी खराब आहे, त्याच कारणाचं फेकी झाली. वाईडीज पुन्हा एकदा बॅकअप मिळालं. या बॉलवरती मिळतील धावा 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती 9 धावा, 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेल्यात. कनुज पाटील यांना आपण बघतोय षटक क्रमांक 2 मध्ये. आजच्या दिवसात देखील कनुजने चांगली गोलंदाजी केले. ओव्हर दी विकेटने पुढचा बॉल, खोलवटप्याचा बॉल पुन्हा एकदा जर पाहिलं तर व्यवस्थित जर पाहिले गेले तर मिडल होऊ शकले नाहीये. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये जाऊन अडवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलाय. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक येतील आणि या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर एक सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचते. अगदी जर पाहिलं तर 10च्या घरामध्ये डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. थेंबे थेंबे तळे साचे, परंतु इथे मोठे फटके खेळायचे आहेत. सिंगल डबलने जरी धावा येतात, परंतु मोठे फटके जर नाही खेळला तर पराभवाच्या छायेमध्ये जावं लागेल. मोठे फटके खेळावेच लागतील. या पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता अगदी मिड विकेटला, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल बॉल. इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. खूप चांगली गोलंदाजी, नियंत्रणबद्ध या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळालेत. आणि खरं तर स्वयंभू पायगाव या टीमच्या माध्यमातून खेळत असताना अनुभव फार मोठा आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेला मैदानावरती प्रॅक्टिस करतात त्यावेळेला जर पाहिलं तर दीपक मडवी यांची एक चांगली साथ या संपूर्ण यंग टॅलेंटला, यंगस्टर लागत असते. चांगला बॉल आहे, तेवढा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतील दीपक मडवी. आजच्या दिवसामध्ये दीपक मडवी याही नावाची भरपूर चर्चा झाली, कारण की जर पाहिलं गेलं तर जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये मनाचा पुरस्कार देखील त्यांनी घेतला. 11 धावा धावफडकावरती लागल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. चला टीम 94 कामन संघ जर उपस्थित झाला असेल तर लगेच आपण यायचं आहे. टीम 94 कामन पुढे खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. इथे जर पाहिले गेले तर मोठे फटके मारण्यापासून कोणची दूर ठेवतायत आणि इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला होता. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या सोप्या पद्धतीने कंप्लीट केलेल्या आहेत. सिंगल डबलने चालणार नाही आहे. जसे चंदनने पहिल्या डावामध्ये मोठे फटके खेळले, 32 धाव्यांची झुंजावती खेळी केली, तशा प्रकारची आता खेळी या मॅच मध्ये इथे चौधरी आणि कुशल भगत या दोन्ही बॅटरला करावीच लागेल. कुशल भगत आजच्या दिवसात एवढी इन्फॉर्म बॅटर दिसले नाही आहेत. या मॅच मध्ये धावा करायच्या त्यांना देखील. फुल टच बॉल, जैसी गेंद वैसी नसीहत. डीप बाकवास क्वरलेकच्या डोक्यावरून बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. इथेच चौधरीच्या बॅटमधून आलाय षटकार. शेठ गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. त्याच्या संगतीला दुनिया सारी, अशी शेठची अदा ही न्यारी, अशी शेठची अदा ही न्यारी, अशी शेठची अदा ही न्यारी. शेठ गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. त्याच्या संगतीला दुनिया सारी, अशी शेठची थँक्यू अदा. डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफडकावरती लागले गेले आहेत 19च्या घरामध्ये. आता मात्र येणारे बॉल तुमच्याकडे असतील ते म्हणजेच 12 चेंडूत करायचे. 40 धावा 20च्या सरासरीने ही धावसंख्याचा उच्चांक गाठायचा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. जितू गवळी इथे पहिला बॉल खेळत असताना जितूच्या विरोधात आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत डाऊन दी बॉल आणि यस त्या ठिकाणी वेट फॉर अंपायर डिसिजन.
काय निर्णय आहे पाहावं लागेल यस फिल्डर. आणि यस इथे फलंदाज बाद असतील, परतावं लागेल. परतीचा प्रवास, पहिला धक्का बॅटिंग करण्या टीमला. चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. पालघर जिल्ह्याची शान आहे र, वसई शहराची शान आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ. थँक्यू टू से पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितूच्या विपक्षात जितू आता कशा प्रकारची बॉलिंग करेल पाहणं महत्वाचं राहील. एका बाजूला जितू पाटील, दुसऱ्या बाजूला जितू गवळी यांना आपण बघतायत. आणि खरं तर जर पाहिले गेले तर पहिल्याच बॉलवरती विकेट सफलता प्राप्त केले जितू या गोलंदाजाने. भरपूर मोठे उद्योजक आहेत, परंतु खरं तर क्रिकेटने प्रत्येकांना एकत्रित आणण्याचं काम केलं, हे एक चांगली गोष्ट ही सातत्याने आपण पाहिली जरूर. संघाची धावसंख्या धाफडकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा, षटक क्रमांक 3 मध्ये पहिल्याच बॉलवरती जितूने या ठिकाणी विकेट प्राप्त केली गेली. स्ट्राईक वरती जितूच्या विपक्षामध्ये जितू कशी बॅटिंग करेल, कशी बॉलिंग करेल पाहणं महत्वाचं राहील. या पुढचा बॉल गोलंदाज तयार. ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाली. अगदी जर पाहिलं गेलं तर चांगला फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतील आणि त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय तिथे आणि क्षेत्ररक्षक येतील आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट जाईल. फलंदाज बाद. आता शेठची लयच भारी, मना मनात ती रुजणारी. दुर्गा देवीच्या आशीर्वादानं त्याला कमी कशाची नाही, त्याला कमी कशाची नाही, त्याला कमी कशाची नाही. थँक्यू. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जितूला माहित आहे ऑन साइडला मोठे फटके जर खेळण्यासाठी गेले फलंदाज तर षटकार जाणार नाहीये. इथे खराब बॉल आहे, त्यावरती आक्रमण केलंय. डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना बॉल सीमारेषा पलीकडे आला षटकार. मना मनात ती रुजणारी. दुर्गा देवीच्या आशीर्वादानं त्याला कमी कशाची नाही. शेठ बोलतोय गोड, त्याची लागतय ओढ. शेठ बोलतोय गोड, त्याची लागतय ओढ. त्याच्या शब्दात ओढ आहे. थँक्यू. षटकार आलाय. पुनरागमन करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये जरूर केला जातोय. सुनिका माता मालुडी ए संघाच्या माध्यमातून चैतन्यच्या बॅट मधून षटकाराला पहिल्याच बॉल वरती फेस करत असताना पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल, 1 बाउन्स फॉर दी ओव्हर, कारण की पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल. आणि यस इथे फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. यस हा रिव्ह्यू आपण चेक करणार आहोत. कशा प्रकारचा हा चेंडू होता, पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल होता. यस पंचांना मी विनंती करतो, इन्व्हाइट करतोय या ठिकाणी आपण रिव्ह्यू चेक करायचा आहे. कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये जर इथे आपण पाहणार आहोत. अगदी जर पाहिले गेले तर व्हाईट बॉल आहे अथवा नाही आहे, ही डिलिव्हरी फेअर आहे अथवा नाही आहे, हे देखील पाहणं महत्वाचं राहीलच. आणि यस पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. आणि इथे जर पाहिले गेले तर मॉन्टी सरांचा जो इशारा होता तो यशस्वी राहिलाय. व्हाईट बॉल, 1 बाउन्स फॉर दी ओव्हर हे देखील पंचांनी त्या ठिकाणी घोषित केले. पुढचा बॉल ऑन द राईज, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल निघून जाईल. क्षेत्ररक्षक पोहोचत्या वेगाने बॉलपर्यंत. धावा जर बनवायच्या आहेत तर कष्ट आणि प्रामाणिक या ठिकाणी पणे बॅटिंग करावी लागेल. मोठमोठे फटके खेळावेच लागतील. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती जाऊन पोहोचत आहेत 27च्या घरामध्ये. 27 पुढे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जर पाहिलं तर व्यवस्थित बॅटच्या राडारमध्ये येऊ शकला नाहीये. जर या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करायचं असेल तर याही षटकाच्या शेवटच्या बॉलवरती षटकार येणं गरजेची गोष्ट आहे, कारण की लक्ष 59चं आहे. आतापर्यंत फक्त आणि फक्त 28 बनले गेलेत. भरपूर धावेने मागे आहे आतापर्यंत संघ. जर पाहिले गेले तर
सुनिका माता मालोडी ए संघाला आपण बघतायत. शेवटचा अंतिम बॉल या षटक क्रमांक 3 मधील. ऑप्टिकच्या बाहेर शप्पल झाले, टप्प्यात आला आणि कार्यक्रम केला. बॉल सीमारेषा पलीकडे शेवट गोड केलाय, षटकार आलाय. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाईर. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाईर. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाईर. थँक्यू विजय. धावा फटकावरती 34 लागल्यात. म्हणजेच इथून देखील जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 25 धावेचं समीकरण असेल. 6 मध्ये 23 झाल्या त्या मैदानावरती आजच्या दिवसात. आता 6 मध्ये 25 होतील का हा प्रश्नचिन्ह आहे. पण ते 5 बॉलमध्ये ते 23 धावा कंप्लीट केल्या होत्या. आता 6 चेंडूमध्ये 25 धावा करायच्या आहेत. कुठल्या बाजूने मॅच झुकेल पाहणं महत्वाचं आहे. पहिले 2 चेंडू या मॅचचं भवितव्य घडवून देईलच. परंतु षटक क्रमांक 4 मध्ये एक अनुभवी गोलंदाज, खरं तर जर पाहिलं गेलं तर कमी पावलांचा रनअप आहे आणि त्यानंतर चांगले गुण त्यांच्या माध्यमात राहिले. दीपकजी मडवी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. त्यांना माहित आहे आताच्या आधुनिक क्रिकेट पुढे चाललंय. एखाद्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, त्याची वावा समालोचकांनी केली, तर त्यानंतर पुढच्या मॅचमध्ये त्याचा परिणाम वेगळ्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू शिल्लक असतील. भरपूर धावा करायच्या आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. 25 धावा. पहिला बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. स्ट्राईक एंडवरती बॅटर हितेश चौधरी. पहिला बॉल पुढून खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट झाले. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न करता बॉलपर्यंत एक सिंगल प्राप्त केली गेली आणि एकाच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. परंतु इथून देखील 5 बॉल शिल्लक असतील. 24 धावा करायच्या आहेत. 4 षटकार ठोकायचे आहेत. 4 षटकार ठोकून हा सामना विजयी करून देतील का पाहणं महत्वाचं राहील. स्ट्रायकरवरती बॅटर मिस्टर चैतन्य यांना आपण बघतायत. पहा, षटकार मारण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असते, परंतु ती षटकार मारून मॅच जिंकवणं हे देखील फार महत्वाचं असते. त्या क्षणाला अनुभव आहे जितूकडे आणि त्याला माहिती आहे एक बॉल डॉटाला आपण मॅच मध्ये येणार आहोत. आणि हेच पाहत असताना सिलिमड ऑफ क्षेत्रामध्ये स्वतः जितू गवळी यांना आपण बघतायत. कित्येक वर्षी जर पाहिलं तर क्रिकेट खेळलंय आणि खरं तर जर पाहिलं तर त्यांच्याकडे अनुभव आहे. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तयार. प्रेशर, दडपण हे मात्र फलंदाजी करण्यावर टीमवरती जाणवलं जाते. 24चं लक्ष. या पुढचा बॉल हवेत खेळलाय. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करते. इथे विकेट. फलंदाज बाद. 4 चेंडूत आता मारायचे आहेत 4 षटकार. नवीन फलंदाज थोडंसं धावत पडत मैदानाच्या दिशेने जा प्लीज. यानंतर आपल्याला एक मॅच खेळवायचा आहे. फायनलची मॅच असेल. या सामन्यामधून जो जिंकेल तो टीम 94 कामांच्या विरोधात संपूर्ण स्पर्धेतील मेगा फायनलचा मॅच खेळताना दिसणार आहे. धावा फटकावरती लागल्यात. त्यामध्येच 35 धावा. तर 4 चेंडू शिल्लक असतील आणि 4 चेंडू 4 मोठे फटके एक खेळावंच लागतील. कमी पावलांचा रन असताना वेगवान तेज सरा गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. ओहो, यावेळेला समोर टाकलाय, समोर उडवलाय. दीपक मडवीलाही बीट करत असताना बॉल थेट सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार येतील का? 4 बॉल 4 षटकार. पहिला तर आलाय. येणारे 3 बॉल 18चं समीकरण. थँक्यू थँक्यू. चला नवीन चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पुरवणार आहोत.
चला इथे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर पहिला षटकार तर आलाय. फलंदाज आल्या आल्या चार्जेबल बॅटिंग करतायत. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेत का हा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. मुनीश आलेत आणि मोहितच्या बॅट मधून पहिल्या बॉलवरती हा पहिला षटकार. 3 बॉल मध्ये करायचे आहेत 18 धावा. आता प्रेशर दाखवलं जाईल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम वरती की जो षटकार ठोकला त्या षटकावरती कंटिन्यू ठेवत असताना इथे 4 षटकार लगावतील. पाहणं महत्वाचं राहील. मॅच इंटरेस्टिंग मोड वरती जाऊन पोहोचते. 3 बॉल मध्ये करायचे आहेत 18 धावा. मॅच बनू शकते कारण की स्ट्राईक वरती मनीषने षटकार ठोकलाय. पुढचा बॉल व्यवस्थित बॅटच्या रडर मध्ये येऊ शकला नाहीये परंतु दीपक मडवी एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. पायाने बॉल अडवलाय. त्यांना माहिती आहे हाताने बॉल अडवू शकत नाहीयेत कारण की बॉलचा वेग भन्नाट होता. जर पाय टाकला पायाला बॉल जर आदळला तर कदाचित धावा वाचू शकतायत आणि आपल्या स्वतःच्या संघासाठी धावा या ठिकाणी वाचवल्या गेल्यात. मिळतील धावा या बॉलवरती 2. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 43. 2 चेंडूवर आता मात्र 16 धावेंचं समीकरण या मॅच मध्ये पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा धावा सातत्याने होत असताना दिसले. एका बॉलमध्ये जवळपास जर पाहिजे गोलंदाजांना 18 धावा देखील खर्च केल्यात. 2 चेंडूत करायचे आहेत 16 धावा. पुढचा बॉल कोलवर टप्प्याचा बॉल. चांगली लाईन आणि चांगल्या लेंथने हा बॉल होता. इथे जर पाहिले गेलं तर एक सिंगल या बॉलवरती येईल. एका बॉलमध्ये आता 15 धावे मॅच जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सोनिका माता मालोडी ए टीमला करायचे आहेत. चांगला खेळ आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळाला सोनिका माता मालोडी ए टीमचा. प्रत्येक संघाला पराभवाचा धक्का देत असताना पुढे येत असताना आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळत असताना इथे जर पाहिलं तर शेवटचा बॉल आणि इथे देखील विकेट जाईल. LBW च्या स्वरूपात लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतील. मॅच जिंकले टीम अर्थात जर पाहिलं गेलं तर आजच्या थेट फायनल मध्ये प्रवेश केलाय स्वयंभू पायगाव या संघाला आपण बघताय. तिसरींदा मात्र या सीझनला जर पाहिलं गेलं तर फायनल मध्ये दाखल होणारा संघ पाहायला मिळतो. परंतु हार्ड लक आपलं टीम सोनिका माता मालोडी ए संघ आपण चांगला खेळ दर्शवला गेला. चला आपण लगेच टॉस करणार आहोत आणि सेमीफायनलचा मॅच आपण नंतर